या बातमीचे प्रायोजक आहेत कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स, नवी पेठ, सोलापूर। मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला हैराण करून सोडले आहे। त्यांच्या सभांना खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे। आजवर मराठा समाजाला आरक्षण का दिले गेले नाही, एवढे मोठे आमदार, खासदार, साखर कारखानदार, शिक्षण सम्राट मराठा समाजाच्या असताना ओबीसी मताच्या राजकारणासाठी त्यांनी आरक्षणावर बोलणे टाळले। आता देखील मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये यासाठी हमरीतुमरीने ओबीसी नेते भाषण करत आहेत। मात्र मराठा समाजाचे नेते पोटतिडकीने बोलत नाहीत, हेच दुर्दैव। यातच मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी शरद पवार असल्याचेच विधान माँसाहेब जिजाऊचे वंशज प्राध्यापक नामदेवराव जाधव आणि अभ्यासक बाळासाहेब सराटे हे करत आहेत। ते दोघेही शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी 23 मार्च 1994 रोजी काढलेल्या GRचा आधार घेऊन ते बोलत आहेत। हा GR काढण्यापूर्वी महाराष्ट्रात एकूण 34% आरक्षण होते। यामध्ये ओबीसींना 10%, अनुसूचित जमातीला 7%, विमुक्त जाती आणि भटक्या जमातीला 4% आरक्षण होते। तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना 13% आरक्षण होते। शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी GR काढून 34% आरक्षण 50% केले होते। यात ओबीसी आरक्षण जे पूर्वी 10% होते ते 19% करण्यात आले। म्हणजेच पूर्वी 34% आरक्षण 16% वाढवल्यामुळे ते 50% पर्यंत वाढवण्यात आले होते। हाच GR करताना 1994 साली शरद पवार यांनी मराठा समाजाचा विचार केला नाही। ओबीसी आरक्षण वाढवताना मराठा समाजाचा त्यात समावेश केला नाही। म्हणूनच नामदेवराव जाधव देखील मराठा समाजाचे वाटोळे शरद पवारांनीच केले असे म्हणतात। मराठ्यांच्या पराभवाला, मराठ्यांच्या परिस्थितीला आणि मराठ्यांच्या दुर्गतीला जर जबाबदार कोण असतील तर मराठा राजकारणी आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव आहे शरद पवारांचं। शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यावेळी त्यांनी डायरेक्टली ओबीसीचं हे जे 11% आरक्षण होतं त्याच्यामध्ये हे लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी अशा 3 जाती फक्त एका ओळीच्या शिफारसीनं, एका डेस्क ऑफिसरच्या शिफारसीवरती त्यांनी त्यात ॲड केल्या। ओबीसींचं आरक्षण 11वरून 14% गेलं होतं, ते त्यांनी शरद पवारांनी डायरेक्टली 14वरून 30% केलं। आणि घटनेची आरक्षणाची जी मर्यादा आहे सुप्रीम कोर्टाने दिलेली 50% आरक्षण नेलं। म्हणजे जे आरक्षण ऑलरेडी त्यांना 11% दिलं ते 14वरती नेलं आणि राहिलेलं जे 16% मराठ्यांच्या हक्काचं बाकी होतं ते सुद्धा शरद पवारांनी ओबीसींच्या घशामध्ये घातलं। आणि 1982ला 83ला 23 मार्च सगळ्या मराठ्यांनी लिहून ठेवा ही तारीख, 23 मार्च 1983 हा मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा विश्वासघात आणि पाठीमध्ये खंजर खुपसणारा कार्यक्रम झाला। आणि म्हणून मी जे पूर्वीपासून सांगतोय की मराठ्यांच्या पराभवाला, मराठ्यांच्या परिस्थितीला आणि मराठ्यांच्या दुर्गतीला जर जबाबदार कोण असतील तर मराठा राजकारणी आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव आहे शरद पवारांचं। म्हणूनच पवारांच्या काही समर्थकांनी 2 दिवसांपूर्वी त्यांच्या तोंडाला काळे फासले। त्यामुळेच आता शरद पवार मुख्यमंत्री असताना काढलेला तो GR चांगलाच गाजत आहे। या GR बाबत आजवर शरद पवारांनी कोणतेही भाष्य केले नाही, हे विशेष। जिथे संपदेला असे थोर मान, जणू वैभवाचे सजे शिल्प छान। सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे, असे सर्व भूमंडळी एक आहे। गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता, सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे।